नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मार्केट ज्यावेळेस एकाच लाईनमध्ये सस्टेन करत असतं त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की मार्केट हे पूर्णपणे साइडवेज असतं। जसं की ते बँक निफ्टी तुम्ही बघू शकता, बँक निफ्टी, त्यानंतर मिड कॅप निफ्टी, त्यानंतर इथे भरपूर साऱ्या ज्या पण बँक आहे त्या बँक सगळ्या एक साथ सोबतच साइडवेज चालत आहे। त्यामुळे काय होतं की आपण कॉल ऑप्शन पण बाय नाही करू शकत आणि पुट ऑप्शन पण बाय नाही करू शकत। साइडवेज असल्यामुळे काय होतं, प्रीमियममध्ये डिके होतो आणि डिके झाल्यावरती सगळ्यात जास्त लॉस होतो। त्यामुळे आपल्याला साइडवेज मार्केटमध्ये कधीच एंट्री करायची नाही। आणि जर तुम्हाला एंट्री करायची असली तर ज्यावेळेस अशा प्रकारे ब्रेकआउट वगैरे येत असतो त्यावेळेस तुम्ही स्पाइकमध्ये एंट्री करू शकता, ज्यामध्ये प्रीमियमची स्पीड जी असते ती फास्टमध्ये वाढते। आणि इथे बघू शकता तुम्ही, ही जी मागची कॅन्डल ही 2 तारखेची आणि इथे 5 तारीख, इथून आजची कॅन्डल चालू झालेली आहे आणि इथून तर आतापर्यंत 2 वाजत आले आहे। तर अजून पण मार्केट पूर्णपणे एका लाईनमध्ये साइडवेज आहे। ज्या दिवशी मार्केट पूर्णपणे एका दिवशी साइडवेज असेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याच इंडेक्समध्ये ऑप्शन चेनमध्ये एंट्री करायची नाही। त्यावेळेस तुम्हाला लॉस होण्याचे चान्स 100% असते। फक्त ज्यावेळेस साइडवेज असतं मार्केट त्यावेळेस फक्त तुम्ही शॉर्ट सेलिंग करू शकता। तर शॉर्ट सेलिंग करण्यासाठी लाखो रुपये लागते आणि त्याच्यामध्ये ते सगळ्यात जास्त रिस्की, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही शॉर्ट सेलिंग पण नाही करू शकत, फक्त तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता। ऑप्शन बाईंगमध्ये सगळ्यात जास्त अनलिमिटेड प्रॉफिट आहे आणि शॉर्ट सेलिंगमध्ये लिमिटेड प्रॉफिट आहे। फक्त तुम्हाला साइडवेज ज्या दिवशी मार्केट असेल त्या दिवशी एंट्री करायची नाही, कारण आज मार्केट साइडवेज आहे। त्यामुळे आज मी मार्केटमध्ये एंट्री करणार नाही। आज मार्केट सकाळपासून मार्केट एकाच लाईनमध्ये सस्टेन करत आहे। तर या लाईनमध्ये ज्यावेळेस या लाईनचा ब्रेकआउट होईल त्यावेळेस मी यामध्ये एंट्री करेल, नाहीतर मी एंट्री करणार नाही। कारण मार्केट साइडवेज असल्यावर फक्त प्रीमियमचा डिके होतो, प्रीमियमची प्राइस कमी होते आणि प्राइस इंक्रीज होत नाही। त्यामुळे आपल्याला ज्या दिवशी साइडवेज असेल मार्केट त्या दिवशी मार्केटमध्ये एंट्री करायची नाही। तर मित्रांनो, हा थोडासा छोटासा एक व्हिडिओ होता तुमच्यासाठी लर्निंग। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।